आम्हाला खात्री आहे की प्रकाश आंबेडकरजी म्हणजे बाळासाहेब आमचे हे त्यांच्या निर्णयाचा फेरविचार करतील। कारण तमाम जनता या राज्यातली दलित, शोषित, वंचित त्यांच्या भावना ज्या प्रकाश आंबेडकरांच्या निर्णयाशी जोडलेल्या आहेत त्या सगळ्यांना वाटतंय आपण एकत्र येऊन संविधानाचं रक्षण केलं पाहिजे। हिंदी में बता दीजिए प्रकाश आंबेडकर ने शक्ती आतापर्यंत टिकली, मात्र येणाऱ्या काळात आता शिवशक्ती आणि भीमशक्तीला घेऊन कशाप्रकारे पुढे जाऊ शकतो? बघा, शिवशक्ती म्हणजे एका व्यक्तीची शक्ती नसते आणि भीमशक्ती ही सुद्धा एका व्यक्तीची शक्ती नसते। महाराष्ट्रामध्ये बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगायचे महाराष्ट्राची दोनच दैवत आहेत, एक छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। यांना मानणारा मोठा वर्ग या राज्यामध्ये आणि देशामध्ये आहे। ही शिवशक्ती, भीमशक्ती ह्या दोन्ही शक्ती मनाने एकत्र आहेत। जरी नेत्यांनी काही निर्णय घेतला असला तरी ह्या दोन्ही शक्ती आज एका भावनेने आणि मनाने एकत्र आहेत आणि त्याचा परिणाम तुम्हाला लोकसभा आणि इतर निवडणुकात दिसेल। हिंदी में बता दीजिए प्रकाश आंबेडकर ने जिस तरह से अलायंस तोड़ने की बात की, कैसे आगे ले जाए? ये एक तरफा निर्णय है प्रकाश जी का। हमने उनसे बातचीत का सिलसिला जारी रखा था। हमारी तरफ से उनको 4 सीट का प्रस्ताव दिया था और मुझे लगता है प्रस्ताव ठीक था। हम फिर भी उनके साथ और भी चर्चा करने के लिए तैयार थे और आज भी है। हम ये सब मानते हैं कि प्रकाश आंबेडकर जी यानी जो दलित, वंचित, शोषित, पीड़ित, पिछड़ा, अति पिछड़ा जो वर्ग महाराष्ट्र में भी है वो चाहता है कि इस बार तानाशाही को हम ख़त्म कर देंगे। इस बार हम एक साथ मिलकर संविधान की रक्षा करेंगे और जो संविधान के दुश्मन है उनके खिलाफ हम एकजुट होकर लड़ाई करेंगे। ये पूरे समाज की धारणा महाराष्ट्र में है, जिसमें दलित और अम्बेडकरी जनता भी है। सर, बीजेपी की सीट्स अनाउंस हो चुकी है, नेशनल लेवल पे भी लोकसभा सीट्स के लिए ऐसे कहा जा रहा है कि कंगना रनौत को मंडी की सीट दी जाएगी और अरुण गोविल को मेरठ की सीट दी जाएगी लोकसभा की। तो मैं क्या कर सकता हूँ? उनकी पार्टी का निर्णय होगा। वो किसी को भी चुनाव जीतने के लिए खड़ा कर सकते हैं। उनके पास अगर कोई राजनीतिक कार्यकर्ता नहीं होगा तो ऐसे लोगों को खड़ा करता है। तुम्ही तिकीट दिले, मात्र उदयनराजे यांना 3 दिवस तात्काळात राहावं लागलं, कुठेतरी आज आम्ही कोल्हापूरच्या अजूनही कोणत्या चिन्हावर लढणार जर फिक्स नाही हे सांगितलं जाते की जर त्यांना लढवायचं असेल तर राष्ट्रवादीत पुन्हा प्रवेश करावा लागेल, पण ते भाजपमध्ये सोडून कोण उदयनराजे हे पहा की महाविकास आघाडीनं कोल्हापूरचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांना अत्यंत सन्मानानं आणि एकमतानं उमेदवारी दिली। आम्ही एकत्रित विचार केला। ती जागा खरं म्हणजे शिवसेनेची होती। तिथे शिवसेनेचे विद्यमान खासदार होते। कोल्हापूरला शिवसेना सातत्यानं 30 वर्षापासून लढते आहे, लाखो मतं घेते, कधी जिंकले कधी हारले, पण आता विद्यमान जागा होती। पण जेव्हा ठरलं की शाहू महाराजांना त्या मतदारसंघातून आपण लढवायला हवं आणि एक महाराष्ट्राला संदेश द्यायला हवे, तेव्हा आम्ही क्षणाचाही न विचार करता ही जागा आमची आहे, आम्ही छत्रपतींसाठी ती जागा आम्ही दिली। त्यांनी कोणते चिन्ह घेऊ द्या, मला वाटतं त्यांनी काँग्रेसचं चिन्ह हात घेतलेलं आहे।